हिरवा, तिरंगांचा आमचा तिरंगा, केसरी पांढरा आणि हिरवा. नवे फलकतो नित्य पलमा गाता. भारतीय असतो दिवस झाला, भारतीय असतो दिवस झाला. 15 ऑगस्टला आमचा बालस्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्टला आमचा बालस्वातंत्र्य झाला. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. वंदना गुरुवर्ग, विजय जपलेल्या बाळ मित्रांनो, आज 15 ऑगस्ट, आज भारताच्या सन्मानाचा स्वाभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला सुटी मनास वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू. तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू. लहानपणाने वाढलो आम्ही शहाण्याची बालू. लहानपणाने लढलो आम्ही शहाण्याची बालू. स्वातंत्र्यासाठी जोज फळतो, शूळ तळपतो प्रगतीचा. बालबुटचा परमकर मानाचा मुद्रा गुंजला है दुनिया में. हिंदुस्तान का नाला चमकला आसमान में. तिरंगा हमारा चमकला आसमान में. तिरंगा हमारा सलाम. उत्सव दिवसांचा आभारी याद साजरा. नतमस्तक मी त्या सर्वांचा, त्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, त्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, राजकारण मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस, सावरकर या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले. देशासाठी आपले बलिदान दिले आणि स्वराज्याचे स्वप्न अखेर 15 ऑगस्ट 1947 साली सत्यात उतरले. ब्रिटिशांच्या तावडीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित नेहरू आनंदाने म्हणाले, मध्यरात्री 12 वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले. स्वातंत्र्याचा जय जयकार भारत खंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. भारताच्या राजधानीत 21 तोफांची सलामी उठली. संसद भवनावर तिरंगा फडकवण्यात आला. साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमय इतिहास उलगडला. त्याचप्रमाणे भारताने आपले स्वातंत्र्य परत मिळवल्याचे जगाला सांगितले. आता भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच्या दुप्पट वेगाने आता भारत देश विविध समस्यांनी वेढला गेला आहे. ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो, पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो. परकीय देशाशी लढणे सोपे, पण स्वकीयांशी लढणे तितकेच कठीण. आपल्याला मान आणि तडफदार नेते राज करण्याचा इतिहास आहे, पण खेद याचा वाटतो की या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही. आपण आणखी काही वर्षांनी स्वातंत्र्यपूर्तीची 100 वर्ष खूप धडाक्यात साजरी करू, पण तेव्हा चित्र खरेच पलटले असेल अशी आशा व्यक्त करूया. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. त्यावेळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती करणे आवश्यक आहे, तरच आपले महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार होईल. जय हिंद, भारत माता की जय. Today we all gather here to celebrate our Independence Day. I would like to speak few words on Independence Day. Before going forward, I would like to wish Happy Independence Day to all and thank all the freedom fighters for their contribution. Independence Day is celebrated annually on 15 August in India. Independence Day is a national holiday and it is celebrated like a national festival. This is great and very special day for all Indian citizens. A peaceful life we are living today
just because of our freedom fighters' sacrifices. Many freedom fighters like Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, Sardar Vallabhbhai Patel devoted their whole life to service our nation. Many brave revolutionaries like Bhagat Singh, Sukhdev, Rajguru sacrificed their lives for the nation's freedom. Our country has developed a lot after independence. After our independence, we got our fundamental rights. Our brave soldiers are also fighting on borders to protect our country. Now it's time to do something